नमस्कार मंडळी. आज आपण एक आगळ्यावेगळ्या ठिकाणी आलो आहे. आपण आपल्या पाण्याबद्दल समस्या बघू. आपल्याला पडताळून पाहायचे आहेत. मंडळी, आज यावर्षी 2024मध्ये तर दुष्काळ भरपूर पाण्याचा पडलेला आहे. तर आपण पाण्याबद्दल थोडीफार चर्चा करू. तर मी एका अशा ठिकाणी आलो आहे की 10 ते 20 वर्षापूर्वी आपण चौकुळ गावानं 2 ते 3 किलोमीटर गाव आहे आमचे आडेष्टवाडी इथे. त्या ठिकाणी दुनियाचं सोनं म्हणतात त्या पद्धतीने मी एक आठवणीचा नवीन एक बहार घेऊन आलो आहे. आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी आलो आहे की ज्याने चारूकडे जंगल आहे, सुंदर पाण्याचा तलाव आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाठीमागे दिसते ना तुम्हाला, तुंब भरून राहते. तर आपण पाण्याबद्दल काही चर्चा करणार आहोत, काही बोलणार आहोत. मंडळी, आपल्याला माहिती आहे, आपण पाण्याचं जरी नुसतं नाव घेतलं तरी आपले तांदूळ भागून जाते. पण ज्यांना पाणी आहे त्यांना पाण्याचा काही विचारही नाही, पाण्याबद्दल केअर करतात. परंतु मंडळी, मी मात्र निश्चितपणे सांगतो, कृपया हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो, पाणी वाचवा, पाणी बचाव करा. याचंच आपलं भलं आहे. आपल्याला माहिती आहे, आपलं जन्मदाता माता आई, पहिली ज्यावेळी आमचा जन्म घेतो त्यावेळी आपण अमृत पितो. जीवनात एक म्हणजे अमृत आणि दुसरं म्हणजे आपल्याला पाणी. पाणी आपल्याला सर्व शिखरावर पोचवून देणारं एक असं पाणी आहे. पाण्याला मानलो आपण. जर एक टाईम नाही जेवलो, एक टाईम नाही काही खाल्लो, पाणी मात्र आपलं आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे, आपण ज्या ठिकाणी आपण कुठेतरी फिरायला जातो त्यावेळी प्रथम दमून आल्यानंतर का कुठेही गाडीने प्रवास करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रथम पाणी पितो. पाण्याने आपली ताण भूक सर्व भागते, सर्व काही गोष्टी निवळतात. त्यासाठी आपण प्रत्येकाने असं विचार करायला, पाण्याबद्दल आपण जोपासना करायला पाहिजे. कृपया मंडळी, आजकाल यंदा वर्षी 2024मध्ये पाण्याचा भरपूर दुष्काळ पडलेला आहे. अक्षरशः मला तर वाईट होतं या सर्व गोष्टी पाहून. प्रत्येक लोकांना मी हेच सांगत असतो की पाणी वाचवा. पाणी वाचवा म्हणजे काय? पाटबंधारे बांधायचे आहे. ज्या ठिकाणी सिटीमध्ये तुम्ही फिरत असता, खेडेगावामध्ये फिरत असता, तर ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता भासते त्या ठिकाणी आपण कधी प्रयत्न करायला पाहिजे, झाडं झुडपं लावायला पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी जास्ती चालू आहे त्या ठिकाणी आपण बंद करायला पाहिजे आणि ते पाणी कंट्रोल करायला पाहिजे. पाणी साठवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आज आमच्या चौकुळमध्ये तर देवाच्या कृपेने आपल्याला सर्व माहिती आहे, चौकुळ आंबोली, महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंडाळ ठिकाण म्हणून सर्वांना माहिती आहे आणि सर्व लोक आवडीने इकडे येत असतात. परंतु यंदा वर्ष मात्र भरपूर उष्णता वाढलेली आहे, त्यामुळे पाण्याची आपल्याला टंचाई. आपल्याला तर सर्वप्रथममध्ये मला पण टंचाई आहे. त्यासाठी मी खास मंडळी सांगतो, आपण पाण्यासाठी बचाव करू. एक थेंब जरी आपण पाणी साठवला तर एक थेंब म्हणता एक घागर भरू शकते. आणि जर पाणी खाली करायचं असेल तर एक थेंब जरी पडला तरी पूर्ण घागर खाली होते. एक उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला, तर मंडळी, आपण सर्वांनी मिळून एक थेंब जरी साठवत पाणी गेलो तरी पूर्ण घडा भरू शकतो आणि ते घडापर्यंत प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला अनेक उदाहरण माहितीच आहे मंडळी. आपण पाण्याची आठवण केव्हा करतो? ज्यावेळी आपल्याला पाणी नसतं त्यावेळी आपण आतुरतेने पाण्याची आठवण करतो की पाणी मला मिळेल का. पण आपल्याला पाणी जर मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण पाण्याचं केअर करतो, जर खदोळ पाणी करतो, पाण्यावर लक्ष घालत नाही, वाहून टाकतो. पण असं नसा, हात जोडून विनंती करतो आपण सर्वांनी पाण्याबद्दल. आणि अशी उष्णतेची लाट आली आहे, ही लाट जर अशी जर वाढेल तर आपण सर्व मंडळी काय करणार आहोत? तर असे दिवस आपल्या प्रसंग आपला असा येऊ नये म्हणजे आपण काय करायला पाहिजे? आपण प्रत्येकाने एक विचार करायला पाहिजे की आपण प्रत्येकाने एक झाड जरी लावलं. आज आपल्या चौकुळगावमध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये प्रत्येकाने घरोघरी एकदा, आपल्या सर्वांना वर्षातनं एक वेळा पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर पर्यावरण दिनला प्रत्येकाने एक रोपं लावलं तर त्याला काही रोपाचं वृक्ष होऊ शकतात आणि वृक्षाचं अरण्य होऊ शकतं. आणि हे जर झालं तर आणि काय पाहिजे आपल्याला? ह्या सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे. तर मंडळी, मी विनंती करतो की आपण सर्वांनी पाण्याबद्दल आदर करू, पाण्याला मान देऊ. पाणी आज एवढी परिस्थिती फिकट झालेली आहे मंडळी की
जीवजीवाने छोटे छोटे जीवजीवाने गुरं पाखरं इत्यादी काही प्राणी आहेत ते पाण्याविना तडपत आहेत. आम्ही जर एवढं आम्हाला थोडं ऊन लागलं तर आम्ही एवढं तडपतो आहे, मग त्यांचं काय? पण आम्ही आमचा स्वार्थीपणा न बघता इतर प्राण्यांवर आपण विचार केला पाहिजे. आणि विचार करण्यातच आपली भलाई आहे मंडळी. हे सांगायचा उद्देश काय? कारण आपल्याला माहिती आहे आपण आता खेडेगावामध्ये आहोत, आपल्याला पाणी कुठे? आता ज्या ठिकाणी मी आलो आहे त्या ठिकाणी देवाच्या कृपेने पाणी तर भरपूर आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतं ना, सुंदर असं तलाव आहे, सुंदर हे हिरवगार आहे. असं मंडळी प्रत्येकाने मिळत नसतं. नशिबात भाग्यात लिहिलेलं पाहिजे. आणि त्या पाण्याची सुद्धा आपली कुवत पाहिजे, इच्छा पाहिजे. ते पाण्यासाठी सुद्धा आपल्याला कठोर प्रयत्न करावे लागतात. आता मी कुठं 3 ते 4 किलोमीटरनं आलो चालत 2.5 ते 3च्या सुमारास मी निघालो होतो, पण आता कमसे कम 5 वाजलेले आहेत. आलो म्हणून ते मला सर्व सौंदर्य निसर्ग पाहायला मिळालं. थंडगार वारा, शुद्ध पाणी. मंडळी, हे आमच्या ठिकाणचे ज्या ठिकाणी मी जुनं राहत होतो गावाला, आमच्या आडियष्टवाडी इथे त्या नदीचं पाणी आहे. पाणी पिलं की मन करे तृप्त होते, प्रसन्न होते. जुन्या आठवणीनं परत फुलवून देणारे बहार एक आनंदमय वातावरण वाटतं. तर मंडळी, आपण असे सर्वांनी एकजुटीने, एक प्रयत्नाने, एक ह्याने आपण प्रयत्न करू आणि आपण प्रत्येकाने वृक्ष लावू, रोपं लावू, वृक्ष वाढवू, वनं वाढवू, अरण्य करू. त्यातच आपलं भलाई आहे. आपण जरी आतापासून केलं तर आमच्या येथील काही पुढच्या पिढीला तर सुकून जरूर मिळेल. मला आशा आहे की सुकून मिळणार. आपल्या सर्व माहिती आहे, आपण मुलाला जन्म कशाला घालतो? की आपण मुलगा की मुलगी हवी का म्हणतो? कारण आपण मुलाला चांगलं मार्गदर्शन दिलं, चांगले संस्कार दिले, चांगलं शिक्षण दिलं तर आपल्या येथील पिढीला पुढे ते मुलगा कुठेतरी पंतप्रधान किंवा एक कलेक्टर झाला तर आपण त्या ठिकाणी सुकून पैसे मिळतील म्हणून नाही, तर माझा मुलगा कुठेतरी काय केला आहे, कुठेतरी आहे, कुठली तरी पदवी घेतो आहे, कुठेतरी गादीवर बसलेला आहे. हेच माणसाच्या मनाला सुकून जाणवतो आणि त्या सुकूनमध्ये माणूस आनंदमय राहतो. तर मंडळी, असे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मंडळी, माझी विनंती आहे प्रत्येकांना की प्रत्येकाने पाणी ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी कुठे दिसेल ते साफसफाई करा. जर पाणी वाहत असेल ते बांधरे करून पाणी साठवून प्रयत्न करा. कारण की जर एकत्र जंगलामध्ये जर पहाडी किनाऱ्या गेला कुठे आणि जर पाणी वाहत असेल तर ते पाणी जर साठवून ठेवलं ते गुरांना किंवा अन्य पशुपक्ष्यांना जीवजीवांना ते मिळू शकतं. आणि त्यांनी जर हे पाणी पिलं, तृप्त झालं तर आपल्या आत्म्याला शांती मिळते. हे मंडळी सांगायचं म्हणजे हे भाग्य कुणाचेही लेखी नाही आहे. लेखी जो आहे आणि त्याला जे करायला मिळतं तोच खरा पुण्यवंत, खुद्द भाग्यवंत. मंडळी म्हटलं नाही, त्याचबद्दल एक गाणं आहे, आपल्या सर्व माहिती आहे. भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाटी पाही रघुनंदन. जो भाग्यवंत माणूस असेल तरच या सर्व गोष्टी सिद्ध होतात. मला वाटतं मी कुठेतरी भाग्यवंत आहे आणि माझ्यापेक्षा तुम्ही प्रेक्षे लोक आणि भाग्यवंत आहात. म्हणून तर ह्या गोष्टी सर्व आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. म्हणजे मी असा विचार केला नव्हता की तुमच्यासमोर एवढं सुंदर भाषण देणं, सुंदर असं बातचीत करणं माझ्या नशिबीत नव्हतं. पण यात नशीब घडवणं आपल्यावर असतं. आपली कर्तव्य चांगली पाहिजे, आपला हावभाव चांगला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर आपल्याकडे असल्या तर आपण कुठेच कमी पडत नाही हो. जो माणूस म्हणतो मी कमी पडतो तो माणूसच नव्हे. काय कमी पडण्यासारखं आपल्याकडे आहे? आपल्याला 2 हात दिले देवाने, 2 पाय दिले आहेत, नेत्र ज्योत चांगले काही दिलेले आहेत, सर्व काही गोष्टी अतिउत्तम दिलेल्या आहेत. त्याचा उपभोग घेताना मात्र आनंदाने घ्यायला पाहिजे. कारण त्यातच आमचं खरं जीवन आहे. उपभोग म्हणजे काय? उपभोग म्हटलं तर काही ना काही प्रत्येक गोष्टीवर उपभोग आपला मानला जातो. वेगवेगळ्या प्रकारे उपभोग देतात. पण माझा हा जो उपभोग आहे तुमच्या समोर घेण्याचा, हा माझा खरा उपभोग आहे. कारण तुमच्यासमोर बोलणं, चालणं, वावरणं, आनंदाच्या गोष्टी, एक भव्य दिव्य असे छानपैकी गोष्टी अटेंड करणं, एकांदर करून सुंदर असं बोलणं, हेच माझं खरं जीवनाचं सार्थक आहे असं तर मला तर वाटतं. आणि तुम्हाला जर वाटायला पाहिजे असं तुम्ही व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. पण व्हिडिओ नुसतं पाहून चालणार नाही, त्याच्यावर पर्याय काढायला पाहिजे. पर्याय करणं फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण थोडं या पाण्याचा आनंद घेऊ. मला तर आता चांगलं वाटते, छान वाटते. हां,
कसा वाटला व्हिडिओ? मंडळी, असे तुमच्यासमोर मी नवीन व्हिडिओ आणणार आहे. आणि हा मला व्हिडिओ मुद्दाम का करावा लागला? मंडळी, तुम्हाला वाटत असेल आता इकडे थोडं चारीकडे अशी झाडं वगैरे आहेत, त्यामुळे थोडे जंगल आहे आणि काळोख पडतो आहे. पण काही शंका नाही. पण हे का सांगावं लागतं मंडळी? कारण ह्या गोष्टी सर्व मी अनुभवलेल्या आहेत. कुठल्या गोष्टी आपण अनुभवल्याशिवाय आपल्याला कुठल्या कल्पनाच येत नाही. आपण जीवनात काहीतरी करायला पाहिजे. तर आपल्याला काहीतरी बरं करायचं असेल तर आपल्या पहिला वाईट मार्ग निवडायला पाहिजे. वाईटातून आपलं बरं होण्यासाठी वाईट मार्गाला आपण तोडून बऱ्या मार्गाला जाण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता तुम्हाला वाटत असेल हा एवढा कसा बोलतो, शिक्षण काय झालं असेल? मंडळी, शिक्षणाची काही गरज नाही. शिक्षण हे पुस्तके असते, जनरल नॉलेज नसते. आपण जर कठोरपणे एक ध्यास घेतला की मी करणारच. आता मी यूट्यूब चॅनलला काम करतो, मला पैसे मिळणार, मला चेक मिळणार आहे. मी एक अपेक्षा करून मला कुठल्याही गोष्टी अपेक्षा नाही. एकच माझं ध्येय आहे की मी या भारतामध्ये जन्म घेतलो, ही माझी जन्मभूमी आहे. तर जन्मभूमीचा एक मी व्यक्ती आहे. तर व्यक्तित्व मला ते पार पाडायला पाहिजे. माझं कुठेतरी नाव रोशन करायला पाहिजे. कुठेतरी मरतो समय तरी माझा फोटो राहायला पाहिजे की प्रकाश घडवलकर. असा प्रत्येकाने आपण विचार जर केला तर आपण भारतामधील नागरिक लहानापासून मोठं आपण कुठल्याही गोष्टीला कमीच पडणार नाहीत, ही मला आशा आहे. मंडळी, एक माझी मोठी चूक आहे, कारण थोडा अंधार पडतो आहे ना, काही हरकत नाही, मी क्षमा मागतो आहे. पण का हा तिथं स्टुडिओ तसं आहे, कारण जसं की आपण एक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहतो, स्टुडिओमध्ये शूटिंगला जातो, असे एक स्टुडिओ निसर्ग स्टुडिओ आहे. आणि हा स्टुडिओ पाहायला खराब आहे, परंतु आसमान जर बघितला खोलपर्यंत विचार करून तर ते जगाच्या पलीकडचं आहे. तर हे जगाच्या पलीकडचं पाहण्यासाठी सुद्धा आपलं भाग्य पाहिजे. आणि ते भाग्य जर खोलायला पाहिजे तर आपण ते प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रयत्न जर करायला पाहिजे तर कष्ट करायला पाहिजे. प्रयत्नाची परमेश्वर. तर अशा काही गोष्टी आपल्याला आपल्यासमोर खूप काही बोलावं कसं वाटतं, पण काय करणार? बोलता बोलता आपला टाईम जाणार आहे. मला परत आता 2-3-4 किलोमीटर इथं जायला पाहिजे, 6 वाजणार आहेत. पण मला एवढं सांगायचं वाटतं की हात जोडून विनंती करतो सर्वांना की पाण्यापत्र प्रत्येकाने विचार करा. विचार करण्याचं महत्त्व, ज्याला महत्त्व हा तोच खरा माणूस आहे. जो महत्त्व जाणतो तोच खरा माणूस आहे. महत्त्व म्हणजे काय? उद्देश, आपण काय करतो, काय नाही, आणि काय केलं तर काय होईल, हे प्रत्येकाने विचार जर केला तर आपण जीवनात कुठे कमी पडणार नाहीत. मंडळी, मला आता 2-3 वर्ष आली, मी ब्लॉगरमध्ये काम करतो आहे. पण ह्या 2-3 वर्षामध्ये तर मला आता खरा अनुभव आला की निसर्ग म्हणजे काय आणि ते कसं आपण आसमानायला पाहिजे, कसं आपण त्याच्याची प्रेम द्यायला पाहिजे. आपण प्रेम निसर्गाला केव्हा देतो? जर एखाद्या कोरडं निसर्गाला आपण त्याला प्रेम करतो का? पण ते कोरडं होण्याचं कारण आम्हीच आहोत. आपण जंगलतोड करतो. जंगलतोड केल्यामुळे काय होते? पाऊस पडत नाही. पाऊस नाही पडला तर झाडं वाढत नाहीत. आणि झाडे न वाढल्याने निसर्ग कोरडा राहतो आणि त्याचे कारणीभूत आपणच आहोत. ह्या जर बारीक खोलपर्यंत विचार जर केला तर ह्या सर्व गोष्टींना आम्ही मानव कारणीभूत आहे. तर ह्या कारणीभूत दूर करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपण प्रत्येकाने जंगलची जोपासना, जंगलवाडी, सर्व गोष्टी ह्या जर केले तर आपण कुठे कमी पडणार नाही. मला खात्री आहे की आपण कुठंच कमी पडणार नाही. काय आहे कमी पडणार आहे आपल्याकडे? ठीक आहे मंडळी, तर आपण आता व्हिडिओ आपला स्टॉप करतो. खरोखर हा जर व्हिडिओ माझा छोटासा आवडला असेल, खरोखर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. असे तुमच्यासमोर मी व्हिडिओ नवीन आणणार आहे. मला आशा आहे की माझे जे प्रेक्षक तुम्ही आहात, तुम्ही मला लाईक करणारच, शेअर करणारच. कारण माझं तेवढं टॅलेंट नाही आहे तुमच्यापर्यंत जाण्यासारखं, बोलण्यासारखं, पण मी प्रयत्न करतो आहे. प्रयत्नशी परमेश्वर. मग अशी पण तुम्हाला सांगितलं. तर आपण आता इथंच भेटू. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. नमस्कार.